मुंडगाव येथील उपोषणकर्त्यांना लेखी निवेदन देऊन केली अतिक्रमण पाडण्यास सुरुवात। तिसऱ्या दिवशी ज्यूस पाजून सोडले उपोषण। वारुळा फाटा ते वरवट पर्यंत मुंडगाववरून जाणाऱ्या रस्त्याचं काम हे मंजूर अंदाजपत्रकानुसार व येथील रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमण असल्यामुळे स्मशानभूमीपासून ते मंगल कार्यालयापर्यंत अरुंद झालेल्या रस्त्याचं काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात यावे। याकरता मुंडगाव येथील एकता ऑटो युनियन व गावकरी यांनी 11 मार्चपासून बस स्थानक इथं उपोषणाला बसले होते। 3 दिवसानंतर संबंधित विभागाने दखल घेऊन लेखी स्वरूपात मागण्या मंजूर करून उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले। या रस्त्याकरता एकता ऑटो युनियनचे श्रीकृष्ण वाघ, प्रभाकर भालेराव, संतोष सदार, योगेश गावंडे व गावकरी यांनी केलेल्या काही मागण्या उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मान्य केल्या। सदर मागण्यांमध्ये दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 12-12 मीटर अतिक्रमण काढण्यात आले, तसेच 7 मीटर डांबरीकरण, 2.5 मीटर पेवर ब्लॉक व 12 फुटावर नाली बांधकाम करण्यात येईल। सोबत अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या। यावेळी उपोषण सोडवायला कार्यकारी अभियंता काकड, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार झुनघरे साहेब, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, सरपंच मीना उईके, उपसरपंच अनिल गाडे, पटवारी परमार्थ, एकता ऑटो युनियन व समस्त गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.